हॅलो, नमस्कार. शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण महत्त्वाच्या जाहिराती पाहत आहोत. त्यापैकी पहिली जाहिरात ही आहे मीना शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचालित छत्रपती शिवाजी विद्या मंदिर सोरेगाव, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर येथे खालील जागा भरावयाच्या आहेत. बघा, या ठिकाणी सायन्स विज्ञानचे एक जागा आहे. BSc BEdसाठी एक पदसंख्या खुला प्रवर्ग, आणि दुसरे जे DEdसाठी आहे ते HSc DEd पाहिजे. ओके, यासाठी 2 पदसंख्या आणि खुला प्रवर्ग, म्हणजे एकंदरीत 3 पदसंख्या आहे. नंतर आहे तरी वरील इच्छुक उमेदवारांनी दिनांक 7 जानेवारी 2025ला ओके मंगळवारी रोजी सकाळी ठीक 11:30 वाजता छत्रपती शिवाजी विद्या मंदिर सोरेगाव, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर येथे मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे. श्री तानाजी पवार हे मुख्याध्यापक आहेत. सतीश कुमार दरेकर प्राध्यापक हे सर आहेत, संस्थापक आहेत. तर ही जाहिरात जी आहे आज दिनांक 25 डिसेंबर 2024ला सोलापूर मेन्स पेज नंबर 9मध्ये आलेली आहे. ओके, अशा पद्धतीने पहिली जाहिरात होती. नंतरची ही जाहिरात आहे, बघा, सरस्वती MG कार शोरूम, इथे सुद्धा पुष्कळशी अशी जाहिरात आहे. पण आता आपण इथंच थांबू नये, या ठिकाणी आपल्याला अत्यंत महत्त्वाची जाहिरात समोर पाहिजे. ओके, हे बघा, ही जाहिरात आहे जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ बुलढाणा. ओके, बुलढाण्याचे आहे. रामभाऊ लिंगाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन म्हणजे BEd आणि बुलढाणा महाराष्ट्र स्टेट. ॲट पोस्ट चिखली रोड, लिंगाळे नॉलेज पार्क, येलगाव, म्हणजे त्याला येळगाव म्हणतो आपण, तालुका डिस्ट्रिक्ट बुलढाणा, आणि NCT कोड नंबर दिलेला आहे. त्यांना वॉन्टेड म्हणतात. बघा काय काय पाहिजे. तर पहिला नियम जो आहे तो प्रिन्सिपलचा आहे. प्रिन्सिपल पाहिजे, एक पद, त्यांना फुल टाईम पाहिजे. ठीक आहे. दुसरं पर्स्पेक्टिव्ह इन एज्युकेशन. ओके, म्हणजे शिक्षणातील दृष्टिकोन, याचा अर्थ निघतो. या विषयासाठी एक असिस्टंट प्रोफेसरची गरज आहे, एक, आणि फुल टाईम. नंतर असिस्टंट प्रोफेसर फॉर मेथडॉलॉजी कोर्स, म्हणजे मेथडॉलॉजी म्हणजे अध्यापनशास्त्रासाठी पाहिजे. जसं उदाहरणार्थ पेडागॉजी सब्जेक्ट मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथ, सायन्स, सोशल सायन्स आणि सायन्स, हे जे 6-7 विषय जे दिलेले आहे, 6-7 विषयासाठी सुद्धा असिस्टंट प्रोफेसर पाहिजे. परंतु 6-7 विषयासाठी एकंदरीत 2च असिस्टंट प्रोफेसर पाहिजे आणि फुल टाईम पाहिजे. असे एकंदरीत असिस्टंट प्रोफेसरची संख्या 4 आहे. प्रिन्सिपल जे आहे ते BEd कॉलेजचे दिलेलं आहे. ओपन कॅटेगरीमध्ये क्वालिफिकेशन त्यांनी सांगितलं PhD एज्युकेशनमध्ये पाहिजे. एनी पेडागॉजी सब्जेक्ट ऑफर्ड इन द इन्स्टिट्यूशन, म्हणजे संस्थेने दिलेला कोणत्या एखादी अध्यापनशास्त्राचा विषय त्याला शिकवता आला पाहिजे. टोटल सर्व्हिस अँड टीचिंग अनुभव जो 15 वर्षाचा असला पाहिजे. मिनिमम 10 रिसर्च पेपर त्याचे तरी पब्लिक झालेलं पाहिजे. ओके, 110 APS स्कोर असला पाहिजे, 110 त्याचं. ठीक आहे. परफॉर्मिंग इंडेक्स असला पाहिजे, अकॅडमिक परफॉर्मिंग इंडेक्स त्याला म्हणतो. PG डिग्री इन एनी फॅकल्टी विथ 55 मार्क्स, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीच्या कोणत्याही विषयामध्ये असलं पाहिजे. कमीत कमी 55% मार्क्स असले पाहिजे. आणि एज्युकेशनची पदवीसुद्धा हे 55% असली पाहिजे, असं त्याचा अर्थ होतो. हे 55%. तर फॉर द अबो मेन्शन पोस्ट रिटायर्ड पर्सन आल्सो एलिजिबल फॉर द नाम्स ऑफ UGC अँड एज रिलॅक्सेशन, म्हणजे कसं आहे, प्रिन्सिपलच्या पदासाठी जर रिटायरमेंट व्यक्ती असेल तर सुद्धा तो एलिजिबल म्हणजे मानला जाईल, असं त्यांचं म्हणणं UGCच्या नियमानुसार, आणि त्याला एज रिलॅक्सेशन असेलच. पर्स्पेक्टिव्ह इन एज्युकेशन असिस्टंट प्रोफेसरसाठी SC ST ओपन कोणतेही चालेल, 3 पैकी. आणि असिस्टंट प्रोफेसर इन फॉर मेथडॉलॉजी कोर्सेससाठी BEdच्या SC ST विजय OBC SBC या सर्व प्रवर्गातून एक निवडला जाईल किंवा 2 निवडला जाईल. मास्टर्स डिग्री इन सायन्स ह्युमॅनिटी असेल तर 55% पाहिजे त्यामध्ये. ओके, त्याचं म्हणणं असं आहे. MAd असेल तर ॲटलिस्ट कमीत कमी 55% मार्क्स पाहिजे ग्रेडमध्ये किंवा पॉईंट स्केलमध्ये. नेट सेट जे आहे ते असेल तर फारच छान. ओके, नेट सेट PhD इन एज्युकेशन. तर या ठिकाणी त्यांनी हे दिलेलं आहे की ड्युली क्वालिफाईड कॅन्डिडेट्स शॅल अप्लाय ऑन ए प्लेन पेपर गिविंग complete biodata, attested copies of the certificates, mark sheets and testimonials with passport size photographs. Submit before 10th of January 2025 on the mentioned above address. Okay, or lingare.bed@redmail.com या वेबसाईटवर या कशावर ईमेलवर पाठवायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे सेक्रेटरीची सही 25 तारखेला ही जाहिरात आलेली आहे. ठीक आहे. जाहिरात आहे हे तेवढी महत्त्वाची नाही, पण आहे. जे कोणी समजा या ठिकाणी जॉब करू इच्छित असेल, पदवीधर महिला पाहिजे, वय 40 वर्षाच्या आतील, ज्यांनी साधारण 100 क्षमता असलेल्या वसतिगृहाची किंवा 5 वर्षाची जबाबदारी सांभाळलेली आहे, आणि कम्प्युटर वापरता येणं आवश्यक आहे. हे 24 तास पूर्ण निवासी महिलासाठी आहे. तर वार्डन पाहिजे.
आणि दुसरे जे आहे कॅन्टीन कॅशियर पाहिजे. कॅन्टीन कॅशियर कशासाठी पाहिजे, तर जे कॅशियर समजा शाखेचे पदवीधर, रिटेल युनिटमध्ये कॅश हँडलिंगचा अनुभव आणि ऑनलाईन पेमेंटचा किमान 2 वर्षाचा अनुभव. पदवीधरांसाठी जर पदवीधर त्यांसाठी कामाच्या संधी म्हणजे बिलिंग पास करणे, रिसेप्शनिस्ट पाहिजे, क्लार्कसाठी पाहिजे. आणि रुग्णासंबंधी कामे करण्यासाठी आया किंवा त्यांना मावशा म्हणतो. ओके, वरील सर्व पदांसाठी शिफ्टमध्ये काम करायची तयारी आहे. हा दिलेला आहे जो कोड स्कॅन करा म्हणते बघा. आणि मुलाखतीसाठी सकाळी 10 वाजता ते सायंकाळी 4:30 या वेळेस सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह भेटा. ओके, कोण्या दिवशी, असे त्याचं म्हणणं आहे. हे जो आहे हा तुमचा ह्या इथे ॲड्रेस दिलेला आहे. तर ही झाली महत्त्वाची. नंतर बघा या ठिकाणी परत सांगतो, भारतीय रिझर्व्ह बँक सर्व्हिसेस बोर्ड जे आहे यासाठी जाहिरात आलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक सर्व्हिसेस बोर्डची, आणि ही जाहिरात क्रमांक 3 आहे. या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने खालील पदांसाठी पार्श्व भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. पद आहे आणि एकच रिक्त पद आहे. रिक्त पद 1. पदाचं नाव आहे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय दक्षता कक्षासाठी पूर्णवेळ कंत्राटी पद्धतीने अधीक्षक अभियंता पाहिजे. ओके, ग्रेड D समतुल्य. जसे या ठिकाणी सांगितलं, इतर सर्व तपशील जसे की वय, पात्रता, निवड प्रक्रिया, वेतन, अर्जाची पद्धत, इतर सूचना यासाठी कृपया दिनांक 24 डिसेंबर 24 रोजी बँकेच्या वेबसाईटवर म्हणजे ह्या ओके www.rbi.org.in तसेच दिनांक 4 जानेवारी 2025 रोजीच्या त्यानंतरच्या एम्प्लॉयमेंट न्यूज रोजगार समाचारमध्ये प्रकाशित होणारी विस्तृत जाहिरात पाहावी. म्हणजे 4 जानेवारीला सुद्धा 2025च्या 4 जानेवारीला सुद्धा एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये याची संदर्भात एक एम्प्लॉयमेंट न्यूजमध्येच एक जाहिरात विस्तृतपणे पब्लिश केल्या जाईल, ते पाहून घ्यावी. महत्त्वाच्या तारखा ज्या आहे, अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख जी आहे दिलेली आहे त्या ठिकाणी दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता किंवा त्यापूर्वी बोर्डाच्या कार्यालयात पोहोचेल अशा दिशेने पाठवावे. ठीक आहे. सूचना दिलेल्या आहे. या जाहिरातीसाठी जर संबंधित कोणाकडे शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात येणार असेल तर ते फक्त बँकेच्या वेबसाईटवरच, कोणते शुद्धीपत्रक जर असेल तर बँकेच्या वेबसाईटवरच पब्लिश केलं जाईल. या ओके, या जाहिरातीची हिंदी आवृत्ती दैनिक जागरण किंवा दैनिक भास्कर आणि नवभारत टाइम्समध्ये उपलब्ध असेल. ठीक आहे, सुपर जाहिरात. आणि दुसरी जी आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कनिष्ठ अभियंता स्थापत्य त्याला विद्युत म्हणतो PY 2024ची. या ठिकाणी या जाहिरातीमध्ये स्थापत्य विद्युत या पदांसाठीचा 11 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या पदांची निवड देशव्यापी केंद्रनिहाय स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा आणि भाषा प्रावीण्य चाचणीद्वारे घेतली जाईल. म्हणजे स्पर्धा परीक्षेद्वारे घेतली जाईल असं त्याचा अर्थ होतो. जाहिरातीचा संपूर्ण मजकूर बँकेच्या वेबसाईटवर 24 डिसेंबर म्हणजे डिसेंबर 2024च्या शेवटच्या आठवड्यात उपलब्ध होईल. आणि तसेच एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये 4 तारखेला आपण पाहिलं होतं त्यावेळेस प्रसिद्ध करण्यात येईल. फक्त ऑनलाईन माध्यमातून बँकेच्या वेबसाईटद्वारे अर्ज स्वीकारले जातील, ऑनलाईन माध्यमातून. ठीक आहे. महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत. वेबसाईटची लिंक खुली राहणे आणि परीक्षा शुल्क ऑनलाईन भरण्यासाठी 30 डिसेंबरपासून सुरू होईल, 20 जानेवारीपर्यंत ओके शुल्क ऑनलाईन भरण्यासाठी तारीख असेल. आणि ऑनलाईन परीक्षेची तारीख तात्पुरती दिलेली आहे 8 फेब्रुवारी 2025. अशा पद्धतीने ही महत्त्वाची जाहिरात होती. यानंतरही जाहिरात आहे, आपण ते नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहतो. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.